पंढरपुर में आरक्षण को लेकर धनगर समुदाय भूख हड़ताल पर है। आज पूर्व सांसद राजू शेट्टी ने अनशनकारियों से मुलाकात की। इस दौरान मीडिया से बात करते हुए राजू शेट्टी ने कहा, हम किसी भी आंदोलन में भाग लेना चाहे वह मराठा समुदाय का आंदोलन हो या फिर धनगर समुदाय का। धनगर समाज कई वर्षों से एसटी वर्ग से आरक्षण की मांग कर रहा है। धनगर समाज के आरक्षण को लेकर हर बार सरकार ने धोखा दिया है। गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाची एस टीमधली आरक्षणाची मागणी आहे आणि सातत्यानं या मागणीकडे सरकारनं कानाडोळा केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये जेवढी सरकार आली त्या प्रत्येक सरकारनं फसवणूकच केलेली आहे। माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी तर एकदा डोकं फोडून घेतलं होतं पंढरपुरातच येऊन, पण तरीसुद्धा सरकारला दया आली नाही। मी खासदार असताना लोकसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला होता। त्यावेळी मला केंद्र सरकारकडून असं उत्तर आलेलं होतं की कुठल्या जातीमध्ये कुठल्या समाजाचा समावेश करायचा हे राज्य सरकारनं ठरवायचं असतं आणि त्याला केंद्र सरकार फक्त मान्यता देतं। उदाहरणार्थ मध्य प्रदेशमध्ये धोबी समाज हा मागासवर्गीय समाज याच्यामध्ये समावेश केला जातो, कारण त्या राज्यातल्या सरकारनं तसा निर्णय घेतलेला हो। म्हणजेच पुन्हा केंद्र सरकारनं राज्य सरकारकडेच चेंडू टोलवलेला होता। राज्य सरकारकडून मात्र तसा प्रतिसाद मिळत नाही। आधीच्या सरकारकडून आणि आत्ताच्या सरकारकडूनही नाही। खरं तर धनगड ही जमात अस्तित्वात नसताना केवळ व्याकरणात्मक चुका किंवा भाषांतरामध्ये झालेल्या चुका याचा जर का धनगर समाजाला इतका फटका बसत असेल तर ही खरं सरकारनं त्याचा विचार करायला पाहिजे। परंतु आश्वासनाशिवाय धनगर समाजाच्या पदरामध्ये काहीही पडलेलं नाही। 2013ला बारामतीला जे आंदोलन झालं त्याचाही मी साक्षीदार आहे। त्याही वेळा मोठ्या संख्येनं धनगर समाज रस्त्यावर आलेला होता, उपोषण चालू होतं आणि त्याही वेळा फडणवीस साहेबांनी सरकार बदललं तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेऊ असं सांगितलं होतं। त्यालाही आता 10 वर्षे होऊन गेली। त्याच्यानंतर अनेक वेळा आश्वासनं दिली, त्याच्या आधीसुद्धा अनेकांनी आश्वासनं दिली, परंतु दुर्दैवानं धनगर समाजाच्या पदरात उपेक्षा पडलेली आहे आणि त्यामुळं ही त्यांची मागणी न्याय्य आहे, घटनेला अनुसरण आहे आणि म्हणून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून मी इथं आलेलो आहे।